नमस्कार. कधी विचार केलाय का की शहरांची ओळख फक्त उंच इमारती किंवा रुंद रस्त्यांनीच होते? नाही ना. खरी ओळख तर दडलेली असते तिथल्या संस्कृतीच्या प्रत्येक धाग्यामध्ये. आणि आज आपण अशाच एका शहराच्या, कोलकात्याच्या विणलेल्या आत्म्याची गोष्ट पाहणार आहोत. तर मग मूळ प्रश्न हा आहे की एखादं शहर स्वतःची कहाणी सांगतं तरी कसं? याच प्रवासात आपण कोलकातासाठी या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी ओळख करून घेऊया कोलकाताची. पश्चिम बंगालची राजधानी असलेलं हे शहर हुगळी नदीच्या काठावर वसलेलं आहे. एक असं शहर जिथे इतिहास आणि संस्कृती आजही अक्षरशः जिवंत आहेत. ह्या शहराचा इतिहास आहे ना खूपच विलक्षण आहे. विचार करा, एकेकाळी हे शहर ब्रिटिश भारताची राजधानी होतं आणि आज आज ते पूर्व भारताचं एक महत्त्वाचं आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र बनलंय. हो, आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे 2001 साली ह्याचं नाव कलकत्तावरून अधिकृतपणे कोलकाता असं करण्यात आलं, जे त्याच्या मूळ ओळखीच्या खूप जवळ जाणार आहे. अच्छा, कोलकाता म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? तो भव्य हावडा ब्रिज किंवा इतिहासाची साक्ष देणारं व्हिक्टोरिया मेमोरियल, बरोबर? पण खरं सांगायचं तर ही स्मारकं केवळ दगडविट्यांच्या वास्तू नाहीत. ती या शहराच्या स्पंदनांची, इथल्या प्रत्येक क्षणाची मूक साक्षीदार आहेत. पण थांबा, कोलकाता म्हणजे फक्त या भव्य इमारती नाहीत हा. या शहराचं खरं चैतन्य, खरी ओळख दडलेली आहे ती इथल्या लोकांमध्ये आणि त्यांच्या समृद्ध संस्कृतीमध्ये. असं म्हणतात की इथले लोक कलेचे आणि साहित्याचे निस्सीम चाहते आहेत. आणि हे खरंही आहे. रवींद्रनाथ टागोरांसारख्या महान व्यक्तींनी या शहराच्या साहित्यिक परंपरेला आकार दिलाय. आणि हो, इथल्या लोकांचा प्रेमळ स्वभाव तो तर या शहराला आणखीनच आपलंसं करून टाकतो. इथलं सांस्कृतिक जीवन किती विविधरंगी आहे हे बघा. एका बाजूला साहित्य आणि कला, दुसऱ्या बाजूला दुर्गापूजेसारखे भव्य उत्सव आणि त्यात भर घालणारे रसगुल्ला मिष्टी दोईसारखे गोड पदार्थ. या सगळ्यांनी मिळून कोलकाताची एक अशी खास ओळख तयार केली आहे जी दुसरीकडे कुठेच सापडणार नाही. पण शहराची कहाणी आहे ना, कधीकधी अगदी अनपेक्षित गोष्टींमधूनही समोर येते. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर इथलं उष्ण आणि दमट हवामान. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण याच हवामानामुळे एका अशा कलेचा जन्म झाला जी आज ह्या शहराच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग बनली आहे. आणि ती कला आहे कोलकाता साडी. हो, ही केवळ एक साडी नाहीये, तर जणू काही या शहराचा विणलेला आत्मा आहे. एक असा आत्मा जो इथल्या संस्कृतीचा संपूर्ण सार आपल्यात सामावून घेतो. तर ही कोलकाता साडी आहे तरी काय? या साडीला तांत साडी असंही म्हणतात. ही हातमागावर विणलेली एक पारंपरिक सुती साडी आहे. आणि तिचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ती वजनाला अतिशय हलकी आणि वापरायला कमालीची आरामदायक असते. मग चला जरा अजून जवळून बघूया या साडीला इतकं खास बनवणाऱ्या तिच्या कारागिरी आणि डिझाईनमध्ये डोकावून पाहूया. ही साडी तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे एक साधनाच आहे असं समजा. कुशल कारागीर पारंपरिक हातमागावर बसून अगदी बारीक सुती धाग्यांपासून ही साडी विणतात. म्हणजे प्रत्येक साडी ही त्यांच्या कौशल्याचं आणि अपार मेहनतीचं एक जिवंत प्रतीक असतं. आणि या साड्यांमध्ये एक डिझाईन तर खूपच प्रसिद्ध आहे. कोणतं? तर ती शुभ्र पांढऱ्या रंगाची साडी आणि त्यावर ठळक आकर्षक लाल रंगाची बॉर्डर. हे डिझाईन म्हणजे बंगाली संस्कृतीचं सर्वात प्रतिष्ठित आणि सहज ओळखता येणारं रूप आहे. पण ही साडी फक्त एक सुंदर वस्त्र आहे का? नाही. आता आपण पाहूया की हे वस्त्र, ही साडी शहराच्या संस्कृतीशी इतकी एकरूप कशी झाली आहे. बघा, ही साडी केवळ खास प्रसंगीच नेसली जात नाही. ती लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. सणासुदीच्या दिवसात तर आहेच, पण लग्न आणि महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्येही ती आवडीने नेसली जाते. तिची हीच लवचिकता खरं तर तिला अधिक खास बनवते. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की ही केवळ एक साडी नाही, केवळ एक वस्त्र नाही, तर ती बंगाली अस्मितेचं आणि परंपरेचं एक जिवंत प्रतीक आहे. आणि या साडीचं महत्त्व सर्वात जास्त कधी जाणवतं माहितीये? तेव्हा जेव्हा संपूर्ण शहर एका मोठ्या उत्सवाच्या रंगात न्हाऊन निघतं. आणि तो उत्सव म्हणजे दुर्गापूजा. विचार करा, तब्बल 10 दिवस हा उत्सव चालतो. आणि या दिवसांमध्ये लाल काठाची पांढरी साडी नेसलेल्या महिला जिकडे तिकडे दिसतात. त्यांच्यामुळे संपूर्ण वातावरणात एक वेगळीच, अगदी दैवी ऊर्जा संचारलेली असते. तर ह्या सगळ्या प्रवासाचा निष्कर्ष काय?
तो हाच आहे की कोलकाता साडी केवळ शहराचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ती स्वतःच कोलकाता आहे. शहराचा इतिहास, तिथलं हवामान आणि तिथल्या लोकांचा उत्साह हे सगळं काही त्या एका धाग्यात अगदी घट्ट विणलेलं आहे. आणि आता जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. अशी कोणती वस्तू आहे जी आपल्या घराची, आपल्या प्रदेशाची खरी ओळख सांगते? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया.